पोखरकर नेत्रालय. आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय. ठिकाण कीर्ती प्लाझा, एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर, संगमनेर. संपर्क 8108 1763 65. संगमनेर महाविद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक आणि साहित्यिक प्राध्यापक मारा लामखडे यांचा अमृत महोत्सवी गौरव सोहळा मालपाणी लॉन्स या ठिकाणी संपन्न झाला. या अमृत महोत्सवी गौरव सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, पुरोगामी विचारवंत जयदेव डोळे, पन्नालाल सुराणा, डॉक्टर रावसाहेब कसबे, प्राध्यापक रंगनाथ पठारे, उत्कर्षा रूपवते, सोहळा संयोजन समितीचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, आमदार लहू कानडे, संजय मालपाणी यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. प्राध्यापक मारा लामखडे हे विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी शैक्षणिक क्षेत्र आणि विद्यार्थ्यांशी जवळीक कायम ठेवली. राष्ट्रसेवा दल आणि बाबा आमटे यांच्या आनंदवनमधून प्रेरणा घेत त्यांनी श्रमसंस्कार शिबिर सुरू केलं. यातून अनेक विद्यार्थ्यांना श्रमाचं महत्त्व कळालंय आणि ही परंपरा आजही कायम आहे. मराठी साहित्य विश्वात त्यांचं योगदान असून त्यांनी 22 पुस्तकांची निर्मिती केली आहे. यावेळी संजय मालपाणी, पन्नालाल सुराणा, जयदेव डोळे यांनी त्यांच्या समाजातील विविध कार्याचं कौतुक केलंय. संगमनेर कॉलेजवर एक अतिशय कठीण प्रसंग आला. तो म्हणजे निवृत्त झालेल्या सगळ्याच प्राध्यापकांना अर्जित रजेची रक्कम संस्थेनं द्यायची असा आदेश सुप्रीम कोर्टानं केला. पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या सगळ्याच कॉलेजेसमध्ये ही मोठी समस्या निर्माण झाली आणि त्यात जे जुने कॉलेजेस होते त्या कॉलेजेसमधून निवृत्त झालेल्या प्राध्यापकांची संख्याही मोठी होती. आपल्या कॉलेजमध्ये 34 असे सेवानिवृत्त प्राध्यापक होते आणि त्यापैकी एक लामखडे सर. तर आम्ही शेवटी असं ठरवलं, कारण ही सगळी रक्कम 1.5 कोटी रुपयांच्या घरात जाणार होती. ते आणायचे कडून पैसे? कॉलेजकडे काही इतके पैसे नसतात की अशा पद्धतीनं 1.5 कोटी रुपये काढून देता येतील. आणि त्यामुळे आम्ही एक एक प्राध्यापकांना भेटायला सुरुवात केली. काही इथे होते, काही परगावी गेलेले होते. कसबे सरांसारखे लोक तर भेटलेच नाही, पण फोनवरूनच सांगून टाकले की ते काय माझ्याकडे यायची गरज नाही, मी काही तुमच्याकडे येणार नाही. इतकं रोखठोक सांगणारा माणूस ते कसबे सर. पण लामखडे सरांच्या घरी जाण्याचा योग त्या निमित्तानं आला. आता जे काही कागदपत्र आम्ही नेले होते वगैरे ते सगळी फॉर्मॅलिटी हा सेकंडरी भाग होता. तो सरांनी लगेच करून टाकला. मला काही त्याची अपेक्षा नाही. पण त्या निमित्तानं सरांचं ग्रंथालय, घरातलं ग्रंथालय पाहण्याची संधी मिळाली. आणि सरांचं घरातलं ग्रंथालय ज्यांनी पाहिलं नाही त्यांनी ते आवर्जून पाहावं. किती पुस्तकं एखाद्या व्यक्तीच्या घरात असावीत. मग ते ज्यावेळेस गावाकडे शिफ्ट झालं तेव्हा मी समीरला विचारलं, म्हटलं ते पुस्तकांचं काय केलं, एवढी पुस्तकं तिकडे मावली का? ते म्हणे तिकडं अजून वेगळीच आहेत, इकडची अशीच आहेत. तीही लायब्ररी भरली की दोन्ही घरं पुस्तकांनी खचाखच भरलेली आहेत आणि सर एक चालतं बोलतं पुस्तक झाले. कारण सरांनी जे अनुभव लिहिले त्यांच्या वेगवेगळ्या प्रवास वर्णनांचं ज्यावेळेस आपण वाचन करतो आपल्याला असं वाटायला लागतं की आपण जरूर काही त्या ठिकाणी गेलेलो आहोत आणि ते सगळं अनुभवतो, ते पाहतो. ही प्रवास वर्णन पाहत असताना आता आपणही अनेक वेळा जातो प्रवासाला, मी तर बऱ्याचदा जातो. त्यावेळेस जास्तीचं पाहणं डोळ्यांनी नसतं. आजकाल मोबाईलच्या कॅमेऱ्यामधूनच माणसं पाहतात, किती फोटो काढून किती नको. परंतु सरांची दृष्टी वेगळी आहे. सरांचं पाहणं हे वेगळं आहे. या भौतिक डोळ्यांच्या मागे जो अधिभौतिक डोळा असतो, तो आतून पाहणारा जो असतो, ती दृष्टी सरांना लाभलेली. आणि त्यामुळे तिथले बारकावे लिहित असताना अगदी तिथल्या मंदिरांमध्ये गेल्यानंतर तिथली शिल्पकला कशा पद्धतीची आहे, तिथलं वातावरण कशा पद्धतीचं आहे, तिथलं माणसं कशी आहेत, तिथलं जेवण कसं आहे, तिथले अन्नपदार्थ कसे आहेत, या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचं जे निरीक्षण करावं लागतं ते निरीक्षण सरांकडून पाहायला मिळालं. लामखड्यांचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे सतत माणसांमध्ये राहणं. माणसांशिवाय एकटं राहणं हा त्याचा स्वभाव नाही. आमच्या पूर्ण विरुद्ध माणसं जोडणं. पण या ठिकाणी किती माणसं जमलेली आहेत आणि ही केवळ लामखड्यांविषयी असलेल्या प्रेमापोटी, स्नेहापोटी ती जमलेली आहे. मी स्वतः अनेकदा त्यांच्या घरी त्यांच्या सौभाग्यवती यांनी बनवलेल्या अन्नाचा आस्वाद घेतलेला. इतकं घर नीटनेटकं ठेवणाऱ्या गृहिणी मी फार क्वचित पाहिलेले आहे. ते आमच्या त्या गोंधळवाडीमध्ये एक असं झोपडीवाल्या घरामध्ये ते बरीच वर्ष राहिले तिथे, 8 वर्ष. तर तिथलं ते घर आत बाहेर इतकं स्वच्छ सारवलेलं. शेजारी ते विहीर, तिथं ते गवळणीची घरटी,
की वातावरण इतकं सुंदर होतं आणि पुन्हा तुमच्या समोर इतकी ताजी पुरणपोळी खायला जर असेल त्या वयामध्ये ते फार सुंदर सगळं. आज मला दोन लोकांची प्रकर्षाने आठवण होते. एक म्हणजे प्राचार्य मवी कौंडिन्य आणि दुसरे नानासाहेब कोल्हे. मी ज्यावेळी आलो इथे गद्दर सर मी आणि पठारे सर एकाच दिवशी जॉईन झालो. त्यावेळी लामखेडे कॉलेज सोडून गेले तिथे. पण दुर्दैवाने मला सांगितलं लामखेडे मी म्हणले आता लामखेडे गेले आणि तू आलास ही खूप चांगली गोष्ट. त्याच्यानंतर लामखेडे आले. खरं म्हणजे लामखेडे आणि मी आम्ही दोघांनी एकत्रित खूप काम केलेलं आहे. भाऊसाहेब थोरात यांचा जो गौरव ग्रंथ आहे शेती आणि सरकार हा ग्रंथ आम्ही दोघांनी एकत्रित संपादित केलेला आहे. त्याचं प्रकाशन यशवंतराव चव्हाण यांनी केलं आणि त्या ग्रंथावर यशवंतराव बरोबर संघटना हे असं एक शहर आहे की जिथली राजकारणी माणसं सुद्धा सुसंस्कृत आहेत. या अमृत महोत्सवी सोहळ्यानिमित्तानं चाकोरी पलीकडचा या पुस्तकाचं प्रकाशनही मान्यवरांच्या उपस्थितीत झालं. यावेळी प्राध्यापक मारा लामखडे आणि त्यांच्या पत्नी यांचा मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गौरव केला गेला. प्राध्यापक रंगनाथ पठारे, ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनीही त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. लामखडे सरांनी जवळपास आता 12 प्रस्तावना आणि संन्यासाश्रम स्वीकारलाच आहे. तर जी वर्णव्यवस्था त्यांनीच उभी केली त्यांच्यातल्या एकानं जो आपल्यावर राज्य करतोय तो आता पण आश्रम स्वीकारायला. कारण 75 तर त्याने स्वतःच घातलेली होत. तर अशी ही जगराही आहे लामखडे सरांची 75. खरं तर अमृत काल म्हणायला पाहिजे नाही का, पण तो वाईट शब्द आहे. तरी अमृत संस्था असते ती चांगली आहे, पण अमृत काल नको. चांगलं आहे की त्या दिवशी ज्या वर्षी आपली राज्यघटना जन्माला आली त्या वर्षीच लामखडे सर जन्माला आले आणि त्या राज्यघटनेचे जी तत्वमूल्य सिद्धांत आहे त्याच्यासाठीच त्यांनी आयुष्य घेतलं. म्हणजे प्रियांबलमध्ये जी काही तत्वमूल्य आहे ती जशीच्या तशी आपल्या आयुष्यात आणि इतरांच्याही आयुष्यात रुजवणार आणि ती राबवून घेता येईल की ती विद्यार्थी मंडळी तरुण मंडळी ते बनवणार असा हा माणूस आहे. या निमित्तानं एक सांस्कृतिक राजकारण नावाचं पुस्तक प्रकाशित झालं आणि या मानपत्रामध्ये अशी एक ओळ आहे की आपण राजकारणात राहूनही सत्तेच्या पदापासून स्वतःला निर्धारपूर्वक दूर ठेवू. मराठीचा प्राध्यापक साधारणपणे राजकारणापासून बरोबरच स्वतःला 4 हात दूर ठेवत असतो. कारण मराठी साहित्य वाचायला घेतलं तर पठारे सरांसारखे किंवा लहू सारखे जर शोधले तर राजकारण कोणाला नकोच असतं. मारा लामखडे यांनी आपण केलेल्या कामाचं जीवनात सार्थक झालं. आगामी काळातही गांधीवादी विचार जपण्याचा माझा मानस आहे, असं लामखडे यांनी सांगितलं. मी मुळात समाजवादी कार्यकर्ता आणि ते मी कधी लपवले कारण मी समाजवादी आहे. मी अगदी जसे सावंतसाहेब सांगत होते की 4थीच्या वर्गात असतानाच मी सेवा दलात गेलो 47 साली. मी तर माझी तशीच अवस्था आहे. मी 62 साली पहिल्यांदा आमच्या समाजवादी नेत्यांची भाषणं ऐकली. आमचे श्यामकांत मोरे, अशोक मेहता यांची भाषणं ऐकली आणि त्याच्यानंतर बाबा आढाव आणि भाई नेत्यांच्या संपर्कात आलो, आचार्य केळकरांच्या संपर्कात आलो आणि नंतर मी या विचाराने भारावलो. माझ्यावरती SM चा जास्त परिणाम आहे कारण माझ्या घराचं नाव हे SM आहे आणि याचं कारण की माझी जी काही भूमिका आहे, मी जीवनाची जी दृष्टी स्वीकारलेली आहे, मला ज्या दिशेने जायचं आहे
ते सांगणार हे अशा प्रकारचं नाव आहे. आणि या विचाराने मी भारावलेलो असतानाच मी चाकोरी पलीकडचं आहे असं म्हटलेलं आहे, तर मला ते चांगलं वाटतं. त्याचं कारण असं की मी एका चाकोरीत अडकलेलो नाही. मी समाजवादी आहे, पण तरीही माझ्यावर सगळ्यात मोठा प्रभाव गांधींचा आहे. आणि गांधींचा प्रभाव असं म्हणतात की शिरवाडकरांनी म्हणजे कुसुमाग्रजांनी त्याच्या लहानपणाविषयी लिहिले आणि त्यात ते म्हणतात बालपणीचे जे ठसे असतात ना आठवणीचे ते पक्के असतात, ते अखेरपर्यंत येतात. माझ्याही बाबतीत असं झालं. इथं आमच्या समोर आनंदराव गटकळ बसलेले आहेत. त्यांच्या घरात राहून मी 1ली ते 11वी शिकलेलो. त्यांचे जे वडील होते त्या वडिलांनी मला शिकायला नेलं नसता अक्षरशः मला उचलून नेले. आणि मी आमच्या घरी किंड्या होत्या आणि मी कोकण होतो. तर तेथून कोकण मागून आमचे बबन दादा म्हणजे यांचे वडील ते मला घेऊन गेले, राजुरीला घेऊन गेले. राजुरीमध्ये 1ली ते 11वी मी शिकलो. आणि त्या ठिकाणी राजुरीनं मला इतके संस्कार दिले, तर म्हणजे हा समाजाने विचार नाही दिला. गांधी मला तिथून दिला. त्यांच्या घरामध्ये एक देवार आहे आणि त्या देवाऱ्यामध्ये आम्हाला पूजा करायला कधीतरी संधी मिळायची. त्याच्यामध्ये गांधींची एक प्रतिमा होती, ती धातूची प्रतिमा आहे, ती आजही आहे. मी त्यांच्या ज्या आजी होते त्यांच्याकडे मागितली होती त्याने मला ती प्रतिमा मला ते म्हणाले नाही आमच्या घराची आम्हाला ती दिली नाही त्यांनी. माझ्याकडे आता गांधी भरपूर आलेले आहेत, पण जी जी गांधींची प्रतिमा होती ती प्रतिमा देवपूजेमध्ये मी पूजायला लागलो. आणि त्याच्यानंतर 3रीला गेलो, सुटकाता एवढी टाकळीवर सुटकाता लागलो, त्या जागेने मी गांधीपर्यंत. 6वीच्या वर्गामध्ये मी गेलो आणि 6वीच्या वर्गात गेल्यावरती आम्हाला सुटका मिटका बेसिक. मी 6वीच्या वर्गात गेल्यावरती टॉवेल विणला, तेव्हापासून खादी वापरायला लागलो आणि ती खादी मला आजपर्यंत पुरवतो. आणि दिवसेंदिवस मी गांधींच्या अधिक जवळ गेलो. यावेळी माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनीही लामखडे यांनी साहित्य क्षेत्रामध्ये केलेलं काम नेत्रदीपक असून शिक्षक म्हणून अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचं काम केलंय असे गौरवोद्गार काढले. लामखडे सर आणि आपल्या सगळ्यांचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे म्हणून आपण तिथे जमलेलो आहोत. आणि या जिव्हाळ्याच्या नात्यामध्ये मला आठवतं की मी थोडा काही काळाकरता संघटन बनलेला होतो. लामखडे सरांचं त्यावेळेच्या कॉलेजचा ते कदाचित ग्रामीण पदवीधर होऊन बाहेर पडलेले असतील, परंतु त्यांचं नाव मात्र त्यावेळेस त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांमध्ये काय होतं आणि त्याला कारण काय असेल, आरके हे जे मासिक निघायचं त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसायचे माला लामखडे. कवितेच्या रूपाने असतील, लेखाच्या रूपाने असतील. खरं ते आदरणीय गौरवनीय सरांचे खूप आभार मानले पाहिजे की त्यांनी विचार घेऊन त्यावेळेस काही माणसं निवडली, त्यांना संधी दिली. त्यामध्ये प्राधान्यानं गरीब कुटुंबातून आलेलं आहे, कष्टानं मोठं झालेलं आहे, परंतु त्यामध्ये टॅलेंट आहे हा निकष त्यांचा असायचा. आणि त्याच्यातूनच खरं त्यांनी माणसं दिली ती संगीत कॉलेजला दिली असं नाही, संगीत तालुक्याला दिली असं नाही, तर महाराष्ट्राला दिली की ज्यांचं नाव आजही आपण घेतो, कौतुकाने घेतो, महाराष्ट्र घेतो. त्यांचे सर तिथं पठारे सर आहेत, आणखी वकील सर एक असे होते त्यांच्या निवडीमध्ये आणखीच 4-6 नाव असतील. त्यामध्येच लामखडे सरांचं नाव सुद्धा घ्यावं लागेल की ते सुद्धा त्यांची निवड होती. निवड निकष फार कठीण असायची, निवड नेमकी असायची आणि त्यांची निवड ती वाया गेली नाही. खऱ्या अर्थाने गंभीर सरांचे सुद्धा आभार मानण्याचा दिवस असा आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या सोहळ्याला संगमनेर शहर आणि तालुक्यातील त्याचबरोबर अनेक तालुक्यातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर, कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर,
दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.